पोलीस शिपाई विशाल पवारच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती। काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या विशाल पवार या कर्मचाऱ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता। सुरुवातीला विशाल पवार याने फटका गँगने आपल्याला विषारी इंजेक्शन दिल्याचा दावा केला होता। यानंतर काही तासातच त्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती। यानंतर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबई पोलीस दलातील शिपाई विशाल पवार मृत्यू प्रकरणी रेल्वे पोलिसांनी 20 समरी अहवाल न्यायालयात दाखल केला आहे। 28 एप्रिल रोजी लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना माटुंगा येथे फटका गँगने मोबाईल हिसकावल्याचा दावा विशालने केला होता। चोरांचा पाठलाग केला, त्यावेळी त्यांनी विषारी इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं, असं विशालने तक्रारीत म्हटले होते। उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला होता। रेल्वे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून सीसीटीव्ही आणि मृत व्यक्तीचे मोबाईल फोन, CDR आणि लोकेशन तपासल्यानंतर विशाल त्यावेळी घटनास्थळी असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नव्हते। तपासात वेगळीच माहिती समोर आली होती। अतिमद्यपान सेवन केल्यामुळे विशाल हा ड्युटीवर हजर न राहिल्याने त्याने हा बनाव रचल्याचे पुढे तपासात समोर आले आहे। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आता हा गुन्हा रद्द करण्याबाबत न्यायालयात 20 समरी रिपोर्ट सादर केला आहे।